गुड मॉर्निंग. तर आता वाजले आहेत 7 आणि आम्हाला 7 वाजता हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतं. सो आता आम्ही निघालो आहोत, रेडी झालो, सगळे निघालो. सो सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्हाला खूप लेट पण होत आहे, तर आम्ही पटापट हॉस्पिटलमध्ये पोचूयात आणि पुढची व्हिडिओ तिथून स्टार्ट करूयात. 20 मिनटात पोचलो आम्ही हॉस्पिटलला. सो आता ते जीजू सगळे प्रोसेस करत आहेत, साईन काय फॉर्म्स दिले ते सबमिशन करतो. तर बघूयात आता प्रोसेस जी आहे ती ऑलमोस्ट काही 2-2.5 तासांची असं सांगितलेलं आहे. तर बघूयात आपण आता पुढे. तिथे डिलेवरीच्या आधी काहीतरी प्रोसेस असते, चेकअप असतात. सो ते आता तिथे चालू झाले. काय मम्मी, तुला काय बोलायचं? काय बोलू आता, बघू नंतर बोलू. ते बघा चालू आहे सगळं प्रोसेस. टेन्शन आलं वाटतं तुम्हाला आता? दिसते ते ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आहे. आता काय प्रोसेस आहे अजून त्यांचं ते असं अजून तर स्टार्ट नाही झालेलं आहे. बघूयात आपण आता. आता मी भेटून आलो ताईला. काय ऑपरेशन स्टार्ट करायच्या आधी त्यांनी असं आम्हाला बोलवलं की भेटू शकता तुम्ही आधी. तुम्ही जाऊन ऑपरेशन थिएटरमध्ये भेटून तुम्ही व्हिडिओ बघितली असेल आधीची. तर आता एक काय ते 10-15 मिनटामध्ये बोलेल डॉक्टर येणार आहे, त्यांना मग स्टार्ट होईल. बघूयात आपण आता. आत्ताच डॉक्टर येऊन गेले. त्यांनी सांगितलं की आता ऑपरेशन म्हणजे प्रोसेस स्टार्ट झाली आहे. तर आता बघू काय होतं, मुलगी मुलगा. असं काय नाही की आम्ही कोणी झालं तरी आम्ही हॅपीच असणार, खुशच असणार. हा, आपण आता विचारून बघू आपण, तुम्हाला मुलगी हवी मुलगा हवा? आजी मुलगा आधीच मुलगा बोलली म्हणजे तुम्हाला झूठ बोल रहा है. या ना बेबी वगैरे या. 9-19 नो. ओके, येस येस. मी बोलली 3 किलो वजन, 3 किलो 6 ग्रॅम. आणि आई हां, ते सांगतो ते. ओके, सांग. इतनी खुशी मुझे आज तक. चालेल, आता भेटेल थोड्या वेळाने. चालेल. मुलगा झाला. कसं मम्मी
जिजूचं नुसतं फोन फिरवायचं झालं सगळ्यांना फोन करून सांगते जिजू शांत बसले. तिला त्यांना ताईला भेटायचंय. घ्यायचा आहे का व्हिडिओ? हो. आवाज देतोय. केस पण माझ्यासारखेच वाटतं. हा छान आहे, बाळ एकदम मस्त आहे. हेल्दी म्हणजे वजन पण असं छान. मुवमेंट हो. खूप करते. बघा तो रडत होता, तुमच्याजवळ आला की शांत झालं. या चल. तेच ठेवू शकतो आपण बाळासाठी. आजीबाई, या. हॉस्पिटलमधूनच लावलं त्यांनी. आम्हाला माहीत पण नव्हतं आता बाहेर आलं समजलं. सो बेबीला आणलं आता, पण ताई खालीच आहे कारण तिला ग्लुकोज चालू आहे. हे बघा अजून अजून येत आहे. म्हणजे किती चपाती पाहिजे. बाबू झोपतो. कॅन्टीनमधून मी ऑर्डर केले चपाती. काय झालं? एक डोळा उघडतो. खोला खोला जरा बघा कोण आले. कोण आले? कोण कोण कोण? आवाज दे. आवाज येतो? तुझ्यावर गेले बोलते आळशी नुसतं झोपते. ते कुठे जास्त झोपते, सकाळी झोपून राहते रात्री जागते. कसं रडेल ताई, ती झोप येते खूप. बेबीची आता 4th टाइम फीडिंग चालू आहे आणि 4 टाइमला झोपलेलंच आहे. जेवण नंतर कर बाबू, झोप थोडा वेळ. नको नको रडू, नको रडू, नको रडू बाबू, नको रडू. थोडे वेळ थांब, झोप. काय बोलायचं तुला? बोल आता. काय असं डायरेक्ट कॅमेरा नको मग काय बोलेल का? नको बोलू मग. काय बोलायचं स्क्रिप्ट मला दिलीच नाही तू. अबे साले स्क्रिप्ट देतच नाही. तुला काय स्क्रिप्ट हीच तू स्क्रिप्ट देतेस. तुला मी आता स्क्रिप्टेड आहे. गाडी आता आणणार तू शूट करणार पण स्क्रिप्टेडच आहे. काय नाही स्क्रिप्ट. बाबूचा पाळणा असेंबल करतोय मामा. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हॉस्पिटलवरून आलो आम्ही आता. थोडं फ्रेश होऊ, आराम करू आणि मग रिटर्न जाऊ. कारण रात्रभर आम्ही जागो होतो. मी आणि जिजू अल्टरनेटली सगळं एक झोपत होतं, एक करत होतं, एक करत होतं, झोपत होतं. हे माम्या जाऊन झोपला होतास मस्तपैकी. जास्त असं बोलू नका, काम कर. तुम्ही बोलले जा म्हणून मी गेलो. हा. मी गेलो नसतो. काम कर. ते पांढरं ते हो, ते केक साईड.
जसं तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच, आपण दुपारी घरी येऊन पाळणा असेंबल केला बाळाचा, त्यानंतर दुपारचं जेवण केलं, रात्रीचं जेवणसुद्धा बनवलं ताईसाठी, दाल खिचडी साधी ती पण बनवून पाठवली जिजूंकडे. आणि नंतर मग घरातला पसारा आवरून, कारण की परवा बाबू येणार आहे घरी, मग थोडा पसारा आवरून साफसफाई केली आहे. सो आता बघूयात उद्या जाता येतं की नाही. तर काही व्हिडिओ एडिट करायचे आहेत, सो ते करून मग आराम. देन उद्या भेटूयात हॉस्पिटलमध्ये. गुड नाईट. सनसेट व्हायचा टाईम झाला आहे आणि आता मी जेवणाची तयारी करते आमची. मम्मी माझं आणि जिजूंचं जेवण तर झालं आहे, चपाती भाजी, आणि ताईसाठी खिचडी बनवते, साधी खिचडी. खिचडी रेडी झालं, सगळं आवरून झालं तर मग आम्ही हॉस्पिटलला निघतो. बाबूला खायला एक्साइटमेंट आहे माझी खूपच. त्यांनी काल गेले, म्हणजे आज दिवसभर मी गेली नाही, तर मी घरीच होते. तो फटाफट खिचडी रेडी झाली, सगळं झालं तर आम्ही निघणार म्हणजे आम्ही. तर आज आहे आपला डिस्चार्जचा दिवस. फटाफट काम करू आणि निघूया. बाबू शिंकच देते. पडायला लागलं तर थंड होईल सगळं बाहेर. तर आता आम्ही पोहोचलो आहोत हॉस्पिटलला. ताईला आज डिस्चार्ज देणार आहे, सो ती प्रोसेस सगळी चालू आहे. म्हणजे अराउंड 2-2.5 तास आमचे जातील. सो बघूयात, सगळी प्रिपरेशन चालू आहे. घरी डेकोरेशन करणार आहेत. बघूयात किती टाईम लागतो आम्हाला इथून निघायला. सो मी आता ब्राऊन आणि असं ब्राऊन कलर थीम केलेली आहे सगळ्यांनी. तर लेट्स सी. 7 वाजले आहेत आणि आमची डिस्चार्जची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली आहे. तर एक ऑलमोस्ट 10-15 मिनटामध्ये आम्ही इथून निघू. तर हॉस्पिटलमधूनच एक कॉम्प्लिमेंट बोलू शकतो आपण, ते कार डेकोरेट करून दिलं त्यांनी. हे बघा. आणि पुण्याचं वेदर तर पावसाचं झालं आहे, पाऊस पडतो आहे. तुम्ही गाडीवर तुम्हाला ग्लासवर दिसलं असेल बघा, वेदर बघा तुम्ही. लिटरली पावसाचं वेदर झालेलं आहे पूर्ण. म्हणजे उन्हाळा वाटतच नाही आहे लास्ट 1-2 दिवसापासून, कारण पाऊस पडेल असं सांगतायत. तर पाऊस पडला, पण बघूयात आता आम्ही किती वाजता निघतो. कारण आम्ही अंदाज केला होता की 8 वाजतील आम्हाला इथून निघता, पण 7 तर झालेले आहेत. घरी चाललेत. काय कसं वाटतंय? छान वाटतंय. बघा लिप पुढे ये. हो हो. लिप बघा, लिप बघा, सगळी या. लिप बघा बाळ. गणपती बाप्पा. चला तुम्ही पुढे. खाली बघा.
7:30 झालेले आहेत आणि आम्ही निघालो बाबूला घेऊन. अंधार पण झाला आहे बघा. दरवाजा आपल्या हॉस्पिटलमधून निघालो आणि घरी पोहोचलो. तर घरी पोहोचलो एक स्मॉल सेलिब्रेशन होतं आमचं, डेकोरेशन्स होतं, एक केक कटिंग, असे स्मॉल सेलिब्रेशन्स आम्ही केले. त्याच्यानंतर बाबू झोपलेलाच आहे कारण तो रात्र जागवणार आहे. सो आता जेवण करून रात्र जागवायची आम्हाला. तर आपला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.